मच्छी घेतलेली आहे. मी पहिली साफ करून घेतलेली आहे, चांगली धुवून पाणी गळायला ठेवलेली आहे चाळणीमध्ये. तर आपण त्याचे मसाले घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे, 2 छोटे टमाटे आहेत, 4 कांदे आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे, थोडंसं दगडफूल आहे, मसाल्याचं पान आहे, 6 जिरे, मसाला वेलची आहे, आपली हिरवी वेलची आहे, दालचिनी आहे, ते 2 फूल आहे, 2 मिरे, 1 लवंग आणि ते भाज्या आहेत आणि 1 चमचा तीळ आहे. आता हे आपल्याला सारं भाजून घ्यायचं आहे. खोबरं टाकलंय मी, खोबऱ्यातून जरा थोडंसं लालसर घालायचं. जादा काय भाजायची गरज नाही आहे. कच्चा मसाला म्हणतो तर थोडासा भाजून घ्यायचा आहे, जादा नाही. ते बघा अशा कलरवर भाजून घ्यायचा. मी कांदा टाकते. आपल्याला जर लाल भाजी करायची असली तर कांदा जास्त काळा करायचा नाही, थोडासा फक्त भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला कलर चांगला येतो. थोडासा कांदा लालसर झालेला आहे, टमाटर टाकून घेतली आता त्याच्यात. त्याला थोडंसं भाजून आपला मसाला भाजून झालेला आहे. आता लालसर कलरवर मी काढून घेते आता. भांड्यामध्ये टाकी आहे, मसाला करून घेते मी आता. थंड झालेला आहे. थोडंसं मीठ टाकते. आपलं वाटण तयार झालेलं आहे. मी भाजीला फोडणी करून घेते आता. तेल टाकते. ते लाल तिखट घरगुती काळा मसाला आहे तो टाकते मी आता. हे वाटण केलेलं आहे आपण, ते वाटण टाकते. आपला मसाला परतून झालेला आहे. मी मच्छी टाकते आता फ्राय करायला त्याच्यात मसाल्यामध्ये. थोडंसं चिंचेचं पाणी टाकते मी वरतून. आपली मच्छी चांगली मसाल्यात फ्राय करून झालेली आहे. मी आता पाणी टाकते. हिंग टाकते थोडा, थोडीशी हळद, घरचा मसाला आहे, लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर आणि मीठ. लसूण अद्रकाची पेस्ट, चिंचाचा पोट. मी मच्छी टाकली आहे त्याच्यात फ्रायची.
आपली फ्राय झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतो त्याच्यावर. आपली फ्राय तयार झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने फ्राय केलेली आहे मी जिलेबी मच्छीची. बाकीचा रस्सा बनवलेला आहे.